सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. ज्या वस्तूला लांबी आणि रुंदी असते त्याला काय म्हणायचं? बरोबर आहे, ह्या दोन वरून कळालं तुम्हाला. द्विमितीय वस्तू. आणि ज्याला लांबी असते, रुंदी असते आणि जाडी असते त्याला काय म्हणायचं? एकदम बरोबर आहे, त्रिमितीय. तर आज आपल्याला पाहायचं आहे त्रिमिती वस्तू व घडणी. हे 27वं प्रकरण आहे. खूप खूप प्रचंड सोपं असं हे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला घडणी हा भाग बघायचा आहे. घडणी म्हणजे काय रे? सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्ही अंतरून पांघरून घडी करतात ना, तसंच एका द्विमितीय वस्तूची घडी करायची, दुमडायचं आणि त्याचा घन बनवायचा, झालं घडणी. त्यानंतर काय? पेंटोमिनो. पेंटोमिनो म्हणजेच घन, फक्त वरचं छप्पर नसतंय. अशा पद्धतीचा हा भाग आहे. अत्यंत सोपा आहे. तुम्ही एकदा हा स्वाध्याय तुम्ही अगोदर स्वतः सोडवा आणि स्वतः सोडवल्यानंतर मग पुन्हा यावर मार्गदर्शन घ्या. पहा बरं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला. सगळ्यांनी पुस्तक उघडायचं, पुस्तकामध्ये पाहायचं आणि उत्तराची नोंद स्वतंत्र वहीवर करायची आहे. पुस्तकात बिलकुल उत्तरं रंगवू नका. पुढीलपैकी कोणता आकार हा इतर आकारांपेक्षा वेगळा आहे? किती सोपा प्रश्न आहे हा. आता बघा, हे काय आहे रे? वर्तुळ. हे आहे वर्तुळ, त्याला केंद्रबिंदू. हे काय आहे? त्रिकोण. त्रिकोणाला 3 बाजू, 3 कोण आणि 3 शिरोबिंदू. हे काय आहे? चौकोन. चौकोनाला 4 बाजू, 4 कोण, 4 शिरोबिंदू. पण हे काय रे? गोल. आणि हे गोल म्हणजेच काय आहे? तर त्रिमितीय आकृती म्हणजे 3D. आलं का लक्षात? पण हे द्विमितीय आहे, हे फक्त आकृती आहे, पण ही 3D आहे. म्हणून ह्याच्यामधली वेगळी आकृती काय आहे? तर पर्याय नंबर 4. किती सोपा प्रश्न होता. पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 4ला रंगवा. मी सांगितलं नव्हतं तुम्हाला, सगळे प्रश्न सोपे आहेत मुलांनो. पाहूया दुसरा प्रश्न. पुढीलपैकी त्रिमितीय वस्तूचे उदाहरण कोणते? त्रिमितीय म्हणजेच काय रे? 3D. 3D म्हणजेच काय? अवकाशामध्ये जागा व्यापलेली वस्तू, नुसतं जमिनीवर किंवा फळ्यावरची आकृती नाही. मग कोण आहे ह्याच्यात? बघा, कागद, वहीचा कागद, फळा, हे फळा, त्याच्यानंतर हातरुमाल, हे हातरुमाल. पण वीट जी आहे ती वीट कशी आहे रे? ती जमिनीच्या वर जागा व्यापते. आलं का लक्षात? म्हणून याचं उत्तर आहे त्रिमितीय म्हणजे 3D वस्तू जी आहे ती वीट आहे. म्हणून ह्याचा ॲक्युरेट उत्तर आहे पर्याय नंबर 3. म्हणून दुसऱ्याचं उत्तर वहीवर वर्तुळ काढा आणि 3 नंबरचं वर्तुळ रंगवा. पहा बरं बाळांनो, तिसरा प्रश्न. त्रिमितीय वस्तूंची कोणती मापे मोजता येतात? आता बघा, त्रिमितीय ज्या वस्तू आहेत त्या त्रिमितीय वस्तूंची कोणते मापे मोजता येतात? सुरुवातीलाच सांगितलंय तुम्हाला. तर त्यांची लांबी मोजता येते, रुंदी मोजता येते. पण ह्यांनी म्हणले फक्त लांबीत, चुकलं. फक्त रुंदीत, चुकलं. लांबी व उंची नाही, उंची सुद्धा मोजता येते म्हणून चुकलं. तर करेक्ट आहे पर्याय नंबर 4. लांबी मोजता येते, रुंदी मोजता येते आणि उंची सुद्धा मोजता येते. म्हणून विचारपूर्वक पर्याय क्रमांक 4चं वर्तुळ रंगवा. हा तर प्रश्न नुसतं असं डोळे उघडून जर बघितलं की लगेच उत्तर कळतंय. पुढीलपैकी कोणती घडण इष्टिका चितीची घडण आहे? आता ही घडण इष्टिका चितीची आहे. आता डोळ्यानं तुम्हाला आता हे चौरस दिसायलेत, हे चौरस दिसायलेत, हे चौरस, आणि हे लांबी रुंदी दिसायली की ह्याला, मग हे इष्टिका चित झाली ना. किती सोपं आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पण घडण म्हणजे काय तुम्हाला सांगतो. घडण म्हणजे काय माहिती आहे का? अशा घड्या केलेल्या असतात, बरोबर आहे. जिथं जिथं रेष आहे तिथे तिथं घडी आहे. म्हणजे त्याला काय करायचं? ह्याला असं उचलायचं, ह्याला असं उचलायचं, आणि हे जे कानासारखं दिसायला आणि ह्याला असं करायचं, ह्याला हे असं करायचं, आणि ह्याला ज्यावेळेस असं फिरवताल त्यावेळेस ती इष्टिका चितीची उंची असलेला एक 3D आकृती तयार होती. म्हणून ह्याला म्हणायचं घडण. समजलं? हे 1 2 3 4 5 6 जर असतील तर घडणी,
आणि 1 2 3 4 5 असेल तर पेंटोमिनो. समजलं? एकदम सोपा प्रश्न होता. तर चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. ह्याला तुम्ही रंगवा. संपलं. पहा बरं, 5वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती वस्तू कोणत्याही बाजूनं पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल? आता बघा किती सोपं आहे. आता माझ्याकडे हे डस्टर आहे. आता हे डस्टर असं बघितलं तर तुम्हाला असं दिसतंय, आणि हे डस्टर तुम्ही जर असं बघितलात तर पहिल्यासारखं दिसत नाही. पण ह्याच्यापैकी अशी कोणती आकृती आहे जी कशीही फिरवली तरी सारखीच दिसती? हे काय? शंकू. हॅपी बर्थडे टू यू असा ते हॅपी बर्थडेच्या वेळेस डोक्यावर घालते ते. ही सगळ्या बाजूनं सारखी दिसत नाही. एका बाजूनं हे दिसतंय आणि हेच जर दाखवलं गोल तर तेच गायब होत आहे. हे काय? वृत्तचिठ्ठी म्हणजे दंडगोल डब्बा तुमच्या किचनमध्ये असते तेही सारखा नाही दिसत. हे बॉटल. पण क्रिकेटचा बॉल जो आहे, चेंडू, तो कसाही फिरवला आणि कसाही तुम्हाला हात वर करून दाखवला तर तो असंच दिसतो, 3D. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. लगेच पर्याय नंबर 1चं वर्तुळ छानपैकी रंगवायचं. पहा बरं बाळांनो, 6वा प्रश्न. आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? हे वाक्य लक्षात ठेवा. आर जे आहे ना त्या आरच्या विरुद्ध. आता जर इथं आर जर थांबला, परेड सावधान, हे आर इथं थांबले तर आरच्या समोर. समजलं? लक्षात ठेवा, विसरू नका. आता हे आर आहे, ह्या आरला चिटकून यू आहे, यू तर येणार नाही. नंतर आता ही जिथं जिथं रेष दिसायले ना तिथं तिथं ती घडणी होती बरं का रे. म्हणजे ह्याला काय करायचं, असं असं इकडं वाकवायचं, ह्याला इकडं असं वाकवायचं. म्हणजे ह्या आरच्या चिटकून इथं हे आर पुन्हा इथं येईल, पुन्हा हे चिटकून हे खाली तळाला जाईल, हे कुठं जाईल? खाली तळाला जाईल. हे त्याच्या वर येईल आणि हे त्याच्या पाठीमागं येईल. आणि हे ज्यावेळेस इकडून असं केलं रे केलं तर आरच्या समोर यल, टॅन टॅन, आमने सामने. समजलं? आणि हे आय कुठं होईल? छप्पर वरचं. आलं का लक्षात? हे वर जाईल. म्हणून आरच्या समोर येणार यल. यल आहे का पर्यायात? आहे. पर्याय नंबर 3. किती सोपा होता प्रश्न हे. लगेच 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. वर्तुळ छानपैकी रंगवा. पहा बरं पुस्तकात 7वा प्रश्न. अरे बाबा, चित्रकलेचा प्रश्न आलाय रे. इतका सोपा आहे, 1ली 2रीच्या मुलाला सुद्धा येईल. ही रचना समोरून पाहिली असता कशी दिसेल? आता ही रचना आपण कुठून बघायलोत? त्याच्या उजव्या बाजूकडून बघायलोत बरं का. तर आता एकदम समोर थांबलं तर कसं दिसल? तर हे 3 घन आहेत, 1 2 3 घन आणि त्याच्यावर 1 घन आहे. मग आता हे आपण असं इकडून बघायलोत, त्याला असं इकडून उजव्या बाजून, बरोबर. पण आता समोरून जर तंतोतंत बघितलं तर असं दिसेल का? आता हे 2 दिसले पण हे दिसणार नाही, ह्याच्यात हे येणार नाही. 1 2 3, 1 2 3 दिसायले पण हे वरचं मॉनिटर दिसणं की चुकलं. 1 2 3 आणि हे यल, हे यलचं तिकडं तोंड दिसायले तर मध्यभागी चुकलं. पण करेक्ट समोरून बघितल्यावर तंतोतंत असं दिसल. 1 2 3 घन आणि त्याच्यावर अजून एक घन ठोकळा. करेक्ट आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 4चं वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे. हे मात्र 4थीचं आहे बरं का, वर्तुळ रंगवणं. बाकी प्रश्न तर सगळे 1ली 2रीचे आहेत. चला पहा बरं 8वा प्रश्न. काय म्हणले रे? दिलेली आकृती दुमडून खोका बनवल्यास ई हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही? ईच्या जवळ कोणतं येणार नाही? मग कोणते अक्षर दिलेत रे? DFGH, DFGH यापैकी असं कोणतं अक्षर आहे की जे अक्षर कशाच्या जवळ येणार नाही? ई.
ई हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही, म्हणजे ईच्या जवळ कोण येणार नाही हे सांगायचं तुम्हाला बरं का. लय सोपा प्रश्न रे, लय सोपा प्रश्न आहे हे. तुम्ही आधी सोडवायला सांगितलं होतं, तुम्हाला आलं आहे ना प्रश्नाचं उत्तर. बघा बरं किती सोपं आहे. आता बघा हे खोकडं दुमडलं, आता इतर रेषे म्हणजे ह्याला काय केलं, असं केलं वर, करेक्ट. आता हे जे आहे अशी रेष आहे, ह्याला काय केलं, असं केलं, म्हणजे ईच्या जवळ डी आला, ईच्या जवळ एफ आला. त्याच्यानंतर हे असं झालं की त्याच्यानंतर आता तिकडून वर येणार आहेत, बरोबर आहे. मग आता ह्याला असं केलं, बरोबर आहे, ह्याला असं केलं, आणि आता हे जे भाग आहे हे इकडं केलेला ते पुन्हा आपल्याला इथून एकदा दुमडून पुढं घ्यावं लागेल, म्हणजे डीच्या शेजारी ई आला, ईच्या शेजारी एफ आला, पण आपल्याला ईच्या शेजारी डी आहे, ईच्या शेजारी एफ आहे, आणि ईच्या शेजारी मात्र जी येऊ शकणार नाही. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर. आता ह्याला आपण फिरवायलोत बरं का रे, महत्त्वाचा प्रश्न आहे बरं, महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्याला आपण असं एकदा दुमडलं, बरोबर आहे, आणि असं दुमडून हे भाग जे जीला असं केलं, बरोबर आहे, हे जी असं झाला, पण एच त्याच्यावर येईल ना, आणि एच वर येऊन कुठे येईल, ईच्या वर, म्हणजे एच पण ईच्या जवळचा झाला, पण ईच्या समोर जी असते, म्हणून हा भाग समोरासमोर आहे, त्याच्या जवळ येणार नाही. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हा प्रश्न तुम्हाला थोडासा फिरवून विचारला आहे की ई हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही असं विचारलंय. डायरेक्ट असं विचारायचं ईच्या समोर कोण येईल असं नाही विचारलं, हीच्या लगतचं कोण येणार नाही. लय काहीतरी चमत्कार करतात बघा हे प्रश्नामध्ये, पण तुम्ही गोंधळून जाऊ नका. बघा पुढचा प्रश्न पहा बरं. 9वा प्रश्न. पेंटोमिनोच्या घडणीत किती चौरस एकमेकांना जोडलेले असतात? आता मी सांगितलं होतं पेंटोमिनो म्हणजे अशी आकृती आहे की त्या आकृतीमध्ये समजा आता हे असा एक घन आहे बरं का, आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे असा एक घन दिला, आलं का लक्षात? हे असा एक घन दिला, ठीक आहे, पण या घनामध्ये हे वरचं जे छप्पर दिसायले ना, हे वरचं छप्पर उघडं म्हणजे असते पेंटोमिनो, आणि घडणी म्हणजेच काय, हे पूर्ण बॉक्स बंद झाला रे झाला तर समजायचं हे तुमची घडणी आहे. आलं का लक्षात? पूर्ण जर पॅक झालं तर हे क्यूब झाला तर घडणी. म्हणून ह्याच्यात किती असते? फक्त 5च. इकडे एक, पलीकडे एक, इकडे एक, इकडे एक, 4 झाले, आणि खालचं एक. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1, 5. पहा 10वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती वस्तू त्रिमितीय नाही? त्रिमितीय म्हणजेच काय रे? 3D, बरोबर आहे. 3D वस्तू कोणती नाही आहे? खडू. खडू तर आपला साधा आहे खडू. डस्टर, हे तर डस्टर म्हणजे आता बघा ह्या ज्या वस्तू आहेत ना, ह्या जमिनीवर जर ठेवल्या तर जमिनीपासून उंच काही जागा व्यापतात. मग खडूसुद्धा जागा व्यापतो अवकाशात काहीतरी, म्हणजे त्रिमितीय आहे. डस्टरसुद्धा अवकाशात जागा व्यापतो. आता हे जर डस्टर मी असं ठेवलं हातावर, बरोबर आहे, आता बघा ह्या हातावर ठेवलं असं, तर अवकाशात जागा व्यापायला आहे का नाही उंच, म्हणजे हे झालं त्रिमितीय. त्याच्यानंतर कपाट, कपाटसुद्धा अवकाशात जागा व्यापते. पण कागद जमिनीवर जर ठेवलं तर एकदम सपाट, अवकाशात जागाच नाही काही, म्हणून हे त्रिमितीय आहे. हे त्रिमितीय नाही आहेत, सॉरी, हे त्रिमितीय आहेत पण हे द्विमितीय आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय नंबर 3. बरोबर 3 नंबरचं वर्तुळ छानपैकी रंगवा. बघा पुढचा प्रश्न. पहा बरं. नमुना प्रश्न पहिला. मला वाटलं पुढचा प्रश्न आहे काय की पुढचे सगळेच प्रश्न संपलेत.
चला आता आपण नमुना प्रश्न घेऊया. दिलेल्या घडणीपासून घन तयार केला असता कोणते अक्षर निश्चितपणे ए या अक्षराच्या शेजारी येणार नाही. आता अक्षराच्या शेजारी येणार नाही म्हणजेच काय रे, समोरासमोर येईल, बरोबर आहे. आणि इथं घन तयार केला असता म्हणले. खोका तयार करणं घन तयार करणं एकच. मग आता बघा हे इथं दुमडून बरं का, आता ह्याला जर असं इथलं दुमडलं, इथं दुमडलं तर हे भाग कुठं येईल असा. त्याच्यानंतर ह्याला जर इथं दुमडलं तर हे भाग कुठं होईल असा वर येईल, बरोबर आहे. म्हणजे एच्या खाली बी, एच्या इकडल्या बाजूला सी, म्हणजे सी हे जवळच असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर बी पण जवळच असेल. आता राहिलं ई आणि एफ. तर आता तुम्ही नीट पाहिलात तर ह्याला ज्या वेळेस आपण वर करू असं त्यावेळेस एच्या समोर एफ येईल आणि ह्याला ज्या वेळेस दुमडलं त्यावेळेस हे एच्या डोक्यावर जाईल. म्हणजे ए ईच्या जवळच आहे, म्हणून जवळचे बी सी ई हे जवळचे नाही आहेत, हे जवळ असणार आहेत आणि एच्या समोर एफ असणार आहे. हे फार महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. म्हणून उत्तर छानपैकी नमुना प्रश्न पहिल्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न पहा बरं. प्रश्न दुसरा पुस्तकामधलाच आहे, नमुना प्रश्न. पुढीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही. पेंटोमिनो म्हणजेच काय रे, ज्याला फक्त 5 घडणं असतात, 6 नाही. मग आता इथं बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, ह्या सगळ्यामध्ये 5 5 आहेत. पण इथं 1 2 3 4 5 6, इथं 1 2 3 4 5 आणि हे 1 6. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल 1. ही आकृती पेंटोमिनो नाही. मग काय आहे, घडण. घडणला 6 चौरस असतात. पहा पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, हे शिकवण्यामध्ये मी एवढा रमून गेलो की पुढचा प्रश्नच म्हणायलो. अरे 10 प्रश्न शिकवणं झाले, नमुना प्रश्नसुद्धा सगळे झाले, अजून वाटायले पुढचे प्रश्न आहेतच काही की. कधी आपलं प्रकरण सुरू झालं आणि कधी संपलं काहीच कळालं नाही. एवढे सोपे सोपे प्रश्न होते, इतके सहज आणि इतके नुसतं निरीक्षणानंच उत्तरं आले. आणि अशा प्रश्नात जर तुमचे परीक्षेत जर असे प्रश्न जर आले ना तर तुम्हाला 100% त्याचे मार्क पैकीच्या पैकी मिळणार मुलांनो. त्याच्यामुळं ह्या प्रकरणावर तुम्ही रिव्हिजन करा. एकदा तुम्ही स्वतः सोडवलात, नंतर पुन्हा मार्गदर्शन घेतलात. आता मार्गदर्शन घेतल्यानंतर पुन्हा अजून एकदा तुम्ही मन लावून सोडवा आणि बघा सगळ्याची उत्तरं अचूक येतात का. मनाने सोडवायचं. अशा प्रकारे जर अभ्यास केलात तर निश्चितच तुम्हाला परीक्षेपर्यंत हा भाग पक्का लक्षात राहील. आज तुम्ही सगळ्यांनी छान अभ्यास केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.